आणि आता आपण न्यूज टॉप 9 मध्ये पाहूयात। महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आलेला आहे, मात्र निषेध कायम आहे। महाविकास आघाडीला मुंबई हायकोर्टाचा दणका। उद्याचा बंद बेकायदेशीर, कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही, तरीही बंद केला तर कायदेशीर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीने दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही। संविधानाचा आणि कोर्टाचा आदर राखून उद्या महाराष्ट्र बंद मागे घ्या, शरद पवार यांचं आवाहन। काही वेगळी भूमिका घ्यायची तयारी ठेवली असं बोलतात, पण प्रत्यक्ष घडेल त्यावेळेला आपल्याला त्याचा विश्वास करता येईल। कदाचित कोल्हापूरचा जो इश्यू तुम्ही या ठिकाणी सांगितला, मला असं वाटतंय की बहुतेक 3 तारखेला मी कागदला जातोय आणि कागदला गरवी चौकात तिथे उद्याचा बंद मागे घेतो, कोर्टाच्या निर्णयाचा आदर करावा लागेल। महाविकास आघाडीचे नेते तोंडाला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करतील, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। मी न्यायालयाकडनं एकाच गोष्टीची अपेक्षा करतो की ज्या तत्परतेने आपण हा निर्णय दिला तशीच तत्परता जे गुन्हे घडतायत त्या गुन्ह्यातील आरोपींबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल दाखवून त्यांना ताबडतोबीने सजा देण्याची सुद्धा तत्परता। मी उद्या शिवसेना भवनासमोरच्या चौकामध्ये काळी फीत बांधून बसणार, त्यालाही बंदी असेल तर मी जनतेच्या न्यायालयामध्ये जाणार, उद्धव ठाकरे यांचा इशारा। बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो। मी स्वतः उद्या 11 वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे, तोंडाला काळी फीत लावून हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही। आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागण्याशिवाय मला दुसरा पर्याय राहत नाही। आम्ही उद्याचा बंद करणार नाही, पण सकाळी 11 ते 12च्या दरम्यान काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करणार। जनतेनं बंद केला तर आम्ही जबाबदार नाही, नाना पटोलेंकडून काँग्रेसची भूमिका स्पष्ट। माननीय कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून दुपारी 11 वाजता ते 12 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं आंदोलन नाही पण या मुस्कुटदाबीच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही लोक शांततेने बसू आणि कोर्टाचा आदर आम्ही त्याच्यामध्ये करू। कोर्टानं उद्याचा बंद बेकायदेशीर ठरवला। हायकोर्टाच्या निर्णयामुळे पवारांना संविधानापुढे जाता आलं नाही, गुणरत्न सदावर्तेंचा टोला, तर कोर्टाचा अवमान केल्यास 6 महिन्यांची शिक्षा, सदावर्तेंचा राऊतांना इशारा। नाही, मला शरद पवारांना प्रतिप्रश्न आहे। शरद पवार, तुम्ही जे ट्विट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी, तुम्ही काय ट्विट केलंय की माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिला म्हणून, म्हणजे तुम्ही बेकायदेशीर बंदचं परत समर्थन करताय आणि म्हणताय त्याच्या पुढे जाऊन की आम्हाला मान्य सर्वोच्च न्यायालयात जायला वेळ मिळाला नाही म्हणून, त्याच्यामुळे हे लबाड। सरकारने याचिकाकर्ता पाळून ठेवलेला आहे। उद्याच्या बंदबाबत जनता ठरवेल, महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा, संजय राऊतांकडून भूमिका स्पष्ट। एक सोम्या पिटिशनर फडणवीस पाठवतात कोर्टात। उद्याचा बंद बेकायदेशीर ठरवत हायकोर्टानं विरोधकांना चपराक दिली। बंदच्या आडून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा डाव होता, सरकार कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। आता फक्त राजकारणासाठी बंद पुकारला होता, न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करायला हवा, न्यायालयाचा सन्मान महत्वाचा, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा।